नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कांदा पिकाला जी सुरुवातीची ड्रिचिंग आहे तर ती कशाप्रकारे करायची आहे किंवा ठिबकद्वारे सुरुवातीच्या काळात कांदा जो बियाचा कांदा आहे त्याला काय काय द्यायचं आहे तर ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, माहिती जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, पाहू शकता आपला कांदा जो आहे तर कशा प्रकारचा आहे. एकसारखा कांदा आहे, ज्याचा फुटवासुद्धा मित्रांनो आपण पाहू शकता की किती चांगल्या प्रकारचा जो आहे तर तो आपल्या कांद्याला फुटवा फुटलेला आहे सुरुवातीच्या वेळेस मित्रांनो. तर आपण मित्रांनो या कांद्याला जो बेसल डोस आहे तर तो 10-26-26 आणि सिंगल सुपर फॉस्फेटचा दिला होता, जे की झिंक बोरॉनमधलं आपण सिंगल सुपर फॉस्फेट जे आहे तर ते कांदा या पिकाला टाकलं होतं. त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे, नंतर ज्यावेळेस आपलं पहिलं पाणी होतं आणि ज्यावेळेस आपण 10 ते 12 दिवसानंतर दुसरं पाणी देतो त्यावेळेस मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे, एक 20 दिवसानंतर आपण कांदा लावल्याच्यानंतर आपल्याला 19-19 जे आहे तर ते मित्रांनो एकरी 5 किलो द्यायचं आहे. जर आपला कांदा 12 ते 15 क्विंटल असेल तर आपण 19-19 जे आहे तर ते मित्रांनो 5 किलो 15 क्विंटल कांद्याला वापर करायचा आहे. 5 किलो 19-19चा आणि त्याबरोबरच आपण 1 किलो जे आहे तर ते सल्फरचा सुद्धा जो वापर आहे तर ते ड्रिपद्वारे आपल्याला करायचा आहे. किंवा मित्रांनो आपल्या कांद्याला जर कोणाचा कांदा समजा खराब आलेला असेल, सड वगैरे जर लागलेली असेल तर त्यांनी मित्रांनो एक ड्रिंचिंगसुद्धा घ्यायची आहे. सुरुवातीला ड्रिंचिंगमध्ये आपल्याला जे आहे तर ते पोलिस आणि त्याबरोबरच आपल्याला जे आहे तर ते मित्रांनो एक बुरशीनाशक घ्यायचं आहे चांगल्या क्वालिटी, ज्यामध्ये आपण की ब्लू कॉपरसुद्धा घेऊ शकता. आणि त्यासोबतच आपण जे आहे तर ते ह्युमिकचा सुद्धा वापर करू शकता, की ज्यामुळे की जे खराब कांदा असतो ज्याला लवकर मुळ्या फुटत नाहीत, मुळ्या फुटण्यासुद्धा मदत होईल. तर अशा प्रकारे आपल्याला काय करायचं मित्रांनो, ह्युमिक, पोलिस आणि याची जी आहे तर ती ड्रिचिंग करायची आहे. आणि ज्या शेतकऱ्यांचं समजा असं झाले असेल की बाबा आता ड्रिचिंग करणं होत नाही तर त्यांनी मित्रांनो ठिबकद्वारे सुद्धा सोडू शकता. आपण पहिले आपण पोलिस, ब्लू कॉपर आणि जे ह्युमिक आहे तर ते सोडा आणि नंतर 8 दिवसानंतर आपण 19-19 जे आहे तर ते सोडू शकता. किंवा ज्यांना ड्रिचिंग आणि ड्रिपद्वारे सोडणं होईल त्यांनी दोन्ही सोडू शकता, की 19-19 आणि सल्फर जे आहे तर ते आपण ड्रिपमध्ये सोडायचं आहे आणि त्यानंतर ड्रिचिंगसुद्धा आपण करू शकता. आणि जर मावा वगैरे आला असेल तर मित्रांनो आपण तुम्हाला ज्यावेळेस नवीन कोणताही रोग जर कांद्यावर आला तर आपण मित्रांनो नक्कीच आपल्या व्हिडिओमध्ये सांगू की कशाप्रकारे आपल्याला त्या रोगाचं नियोजन करायचं आहे. मावा वगैरे आता थोडा यायला सुरुवात झालेली आहे, पाहू आपण नंतर की काय फवारणी करावी लागते. जास्त जर अटॅक आला तर आपल्याला फवारणी जी आहे तर ती कांद्याची घ्यावी लागणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला, शेतीविषयी माहिती पाहण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा आपल्या चॅनलवरील नवनवीन शेतीविषयी माहितीचे व्हिडिओ.